हे मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? हे प्रदीप या गीतकाराने लिहिले आहे. प्रदीप या गीतकाराने लिहिलेले आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले आहे? कोणत्या वर्षी सुरू झाले? 1942 ला. 1942 ला भारत छोडो आंदोलन सुरू झाले आहे. या जागी महात्मा गांधी यांनी एक भाषण दिले होते. त्या जागी करा किंवा मरा हे एक घोषवाक्य पण दिले होते. लक्षात राहा मित्रांनो. हे पण सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला याची स्थापना केली आहे. गुलामगिरी कधी स्थापना केली? गुलामगिरी हे 1883 ला स्थापना केली गुलामगिरी. आणि तृतीय रत्न कधी स्थापना केली? तृतीय रत्न हे 1855 ला त्याचे हे नाटक लिहिले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा कधी कधी केला होता त्याने? 1863 ला त्याने पोवाडा लिहिला होता. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? कोणी सुरू केले? बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले होते. केव्हा केले? 1881 ला. 1881 ला केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले. केसरी हे मराठीमध्ये होते आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होते. लक्षात राहा मित्रांनो. पत्रकारितेचा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणत्या स्मृतीप्रती दिला जातो? कोणाला दिला जातो? बाळासाहेब जांभेकर यांना दिला जातो. बाळासाहेब जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 या दिवशी त्यांनी हे दर्पण पत्र लिहिले होते. लक्षात राहा मित्रांनो. आणि दिग्दर्शक कधी लिहिले होते? ते 1940 ला. जिना हाऊस कुठला आहे मित्रांनो? जिना हाऊस या नावाची ओळखली जाणारी वस्तू कुठे आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी आहे जिना हाऊस. देशातील पहिली सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला आहे? कुठे झाला? प्रवरा नगर या ठिकाणी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना स्थापन केलेली संस्था कोणती आहे? हे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला आहे? 11 एप्रिल 1827 ला यांचा जन्म झाला आहे. गांधीजीने चले जाव याचा लढा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1942 ला सुरू करण्यात आला आहे. डॅडॅश येथे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते. कोण होते? रामकृष्ण परमहंस याचे त्यांचे गुरु होते स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांची स्थापना कशाची केलेली आहे? 1997 हे कमेंट सांगा मित्रांनो. कोणत्या पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्ग आला होता? कोणता आला होता? पोर्तुगीजचा वास्को दी गामा आला होता. वास्को दी गामा हा 1498 ला भारतात आला होता. कुठे आला होता? एक कलिकत बंदरावर आला होता. भारताचा मुघल सत्ता कोणी स्थापन केली? बाबर यांनी केली. पण बाबर यांनी पानिपतची पहिली लढाई झाल्यावर त्याने भारतामध्ये सत्ता स्थापन केली होती 1526 ला. भादसा. लक्षात ठेवा मित्रांनो त्याची ट्रिक. भादसा म्हणजे बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा आणि औरंगजेब. हे पाठ करा मित्रांनो. हे सगळे महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव कोणते होते? ते गांधारी होते. गांधारी. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव हे गांधारी होते. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? कान्होजी आगरे होते. लक्षात ठेवा मित्रांनो. नथुला खिंडी हे कोणत्या राज्याचे आहे? हे सिक्कीम राज्याचे आहे. इतिहासात लाल बाल पाल म्हणजे पाल कोण आहे? हे बिपिनचंद्र पाल आहे. पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. लाल म्हणजे लाला लजपत राय. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म केव्हा झाला होता? इसवी सन 563 मध्ये कुठे झाला होता? लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली आहे? बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेची स्थापना केली आहे. या संतांना आपल्या कृतीहून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. कोणी समजले आहे? संत गाडगेबाबा महाराज यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सगळ्या समाजाला केलेले आहे. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे भारत हे गीत लिहिलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हे पण प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे व्हिडिओ घेत आहोत. आदिवासींचे नेते डॅडॅशच्या हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता. कोणी उभारला होता? कोमराम भीम यांनी हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता. वीर बाबूराव शेडमाके डॅडॅशच्या लढ्यात सहभागी होते. कोण होते? 1857च्या लढ्यामध्ये सहभागी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅडॅशचे वृत्तपत्र सुरू केले होते. कोणते? समता वृत्तपत्र. बहिष्कृत भारत हे सगळे त्यांनी सुरू केले होते वृत्तपत्र.
पुणे करार कोणाकडून घेण्यात आला? कोणाकडून? डॉक्टर बाबासाहेब अजून महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आणि महात्मा गांधी. केव्हा झाला होता पुणे करार? 1932ला. 1932ला येरोडा जेलमध्ये त्याची संधी झाली होती पुणे कराराची. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोण लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनापासून सुरू झाले आहे? नागपूर अधिवेशनात पासून सुरू करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपुरामध्ये बौद्ध धर्माचा दीक्षा घेतली होती? केव्हा घेतली होती? 1956ला. 1956ला त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोण लिहिला आहे? अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकड्यावरून हा ग्रंथ लिहिला आहे. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? 1885ला. त्यांचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. त्याचे पहिले बैठक कुठे भरली होती? ते मुंबई या ठिकाणी भरली होती. पुणे या ठिकाणी भरली होती. प्लेगच्या साथीमुळे ते मुंबईला भरण्यात आली होती 1885ला. महात्मा गांधी यांनी चंपारण येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? 1917ला. 1917ला चंपारण सत्याग्रह केला होता. त्यांचा भारताचा पहिला सत्याग्रह होता. चंपारण हे कुठे आहे? हे बिहार मध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हे पहा 1928 साली रामजी मांगडिया यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. कोणी उठाव केला होता? कोळी यांनी उठाव केला होता. 1920 साली हैदराबाद मध्ये येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? लक्ष्मणराव फाटक यांनी 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र सुरू केले होते. लक्ष्मणराव फाटकर यांनी. नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे पहिली गोलमेज परिषद उद्घाटनाच्या कोणाच्या हस्ते करण्यात आली होती? कोणाच्या हस्ते? राजा पंचम जॉर्ज याच्या हस्ते लंडन मध्ये त्याची गोलमेज परिषद भरण्यात आली होती. 1930 पहिली गोलमेज परिषद, 1931 दुसरी गोलमेज परिषद, 1932 तिसरी गोलमेज परिषद. 1931 ला महात्मा गांधी यांनी उपस्थिती होती. 1930, 1931, 1932 या तिन्ही कार्यकाळामध्ये राष्ट्रीय अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. डॅडॅश या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथात राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे. कोणी केले आहे? मॅकियाव्हेली यांनी विचारवंत केलेले आहे. 1857च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ खानदेश या प्रांतात त्र्यंबक ढेंबळे यांच्या नेतृत्वाखाली डॅडॅश या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारले होते. कोणी उभारले होते? भिल्ल या ब्रिटन विरुद्ध युद्ध पुकारले होते. व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यतेला निवारण परिषदेत कोणी मांडले होते? विराज शिंदे यांनी व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदनात अस्पृश्यता निवारण केले होते. विराज शिंदे यांनी. गीता ही भगवद्गीतेवरील समशिल्की टीका ही कोणी केलेली आहे? विनोबा भावे यांनी केली आहे टीका. लोकमान्य जयप्रकाशाला काय म्हणतात? ते लोकनायक म्हणतात. लोकनायक यांना जयप्रकाश नारायण यांना म्हणतात. भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाणारे कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला सरदारी. बारडोली सत्याग्रह केव्हा झाला होता? बारडोली सत्याग्रह 1927 ला बारडोली सत्याग्रह यांनी मोडला होता. त्यामुळे त्यांना सरदार ही पदवी भेटली होती. सरदार ही पदवी कोणी दिली होती? गुजरातच्या लोकांनी दिली होती. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे डॅडॅशे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली होती? सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे डोळे असे समजत होते. द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण होते? आर.सी. दत्त हे द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक होते. स्वतंत्र भारताचे झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? मादामी कामाजी कामा. लक्षात ठेवा मित्रांनो. पार्श्वनाथ कोणते सत्ता स्थापन केली होती? कोणती? उपासना. भारतीय दंड संहितेचे निर्माता कोण होते? लॉर्ड मेकाले यांनी भारतीय दंड संहितेचे निर्माता होते. लक्षात ठेवा मित्रांनो. हे पण प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण हिस्ट्रीचे 8 पार्ट घेतलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण 7 महाराष्ट्राच्या भूगोलचे 2 समाज सुधारकाचे सगळे आपण सिरीज तयार केलेली होती. आपण दररोज एक व्हिडिओ घेत आहोत. आणि प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आणि सगळे PDF हे प्लेलिस्ट मध्ये टाकलेले पण आहे.
हे बघत राहिलं सगळे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? 1764 मध्ये. 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. कोणत्या किल्ल्यावर झाला होता? रायगडावर झाला होता. रायगडावर झाला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. देवगिरीचे नाव डॅडॅस काय आहे? काय आहे? दौलताबाद आहे. दौलताबाद हे देवगिरीचे नाव करण्यात आलेले आहे. पीस इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर करण्यात आली? कोणत्या साली? 1764 मध्ये पीस इंडिया ऍक्ट मंजूर करण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मोहमेडल अॅग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली आहे? कोणी केली? सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडल अॅग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना यांनी केली होती. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? कोणी दिली? नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती. नेताजी सुभाषचंद्र यांची जन्मतारीख 23 जानेवारी 1897. 1897 त्याची जन्मतारीख होती. आणि 23 जानेवारी हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 36 व 37 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पण होते. आणि त्यांनी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची पण स्थापना केली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. डॅडॅश याला इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जातात. कोणाला ओळखले जातात? हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक म्हणून समजले जातात. भव्य स्नानगृहाचे अवशेषण डॅडॅश येथे सापडले आहे. कुठे सापडले आहे? मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेषण सापडले आहे. कुठे सापडले? मोहनजोदडो या ठिकाणी. हडप्पा संस्कृती ही डॅडॅशची संस्कृती आहे. कोणती आहे? ही नागरी आहे. हडप्पा संस्कृती कोणी शोधून काढली आहे? दयाराम साहनी यांनी शोधून काढली आहे. महावीरांना जैन धर्मासाठी डॅडॅश येथे 5वी व्रतही सांगितले आहे. कोणते? ब्रह्मचर्य हे सापडले आहे. सजदा व पोबास या प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली आहे? कोणत्या? बलबन या सुलतानाने सुरू केली आहे. डॅडॅश येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले आहे. कधी भूषवले आहे? बेळगाव या ठिकाणी 1924 ला. बेळगाव या ठिकाणी 1924 ला त्याने राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते महात्मा गांधी यांनी. भारतातील पहिली महिला म्हणलं तर ॲनी बेझंट. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली अध्यक्ष म्हणलं तर ॲनी बेझंट. आणि भारतातील म्हणतात सरोजिनी नायडू. असं बघा मित्रांनो. ते सरोजिनी नायडू केव्हा येते? 1925 चे. भारतीय शास्त्रज्ञाला पहिला तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली होती? 9 जानेवारी 1982 ला. 1982 ला भारतीय शास्त्रज्ञांनी पहिली तुकडी अंटार्क्टिकावर पोहोचली होती. पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर करण्यात आला? 1764 ला. 1764 ला पीट्स इंडिया कायदा हा मंजूर करण्यात आला होता. केव्हा? 1764 ला. फ्रेंच राज्य क्रांतीचा उद्घाटता कोणी मानला जातो? रुसो यांना मानला जातो. दुसरी गोलमेज परिषद झाली होती. केव्हा झाली होती? 1931 ला. 1930 पहिली गोलमेज परिषद, 1931 ला दुसरी, 1932 ला तिसरी गोलमेज परिषद. या तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. आणि 1931 ला कोण हजर होते? फक्त महात्मा गांधी होते. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? चंद्रशेखर आझाद होते. चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते. चंद्रशेखर आझाद. भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते तेव्हा दरवर्षी डॅडॅश हा दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस साजरा केला जातो? 16 डिसेंबर दिवशी भारताने हे 1971 युद्ध जिंकले होते. 1971 ला पंतप्रधान कोणी होते? इंदिरा गांधी होते. कोणत्या पोर्तुगीजाने राजाचे नौका नयनास उत्तेजन केले होते? कोणत्या? हेनरी या पोर्तुगीजास. शिवकालात स्वराज्याच्या पैशात कोणते चलन वापरले जात होते? कोणते? टक्का. शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? हे जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर. जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा. भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. केव्हा होता? 1857 कायद्यानुसार. कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीवर मुद्रावर आढळत नाही? कोणता आढळत नाही? गाय आढळत नाही. पंचशील करार कोणत्या देशासोबत झाला आहे? कोणत्या देशासोबत झाला आहे? भारत आणि चीन पंचशील करार झाले आहे. केव्हा झाले आहे? 1958 ला पंचशील करार झालेला आहे. वंदे मातरम गीत कोणी गायले आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलेले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठ संस्थेची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठ याची स्थापना केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 यांनी स्थापना केली आहे. चलेजा चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात? 1942 ला. कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचे अफजल खानची वध केला आहे? किंवा कोणत्या प्रतापगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी? जालियानवाला बाग हत्याकांडाची घटना कोणत्या वर्षी घडली आहे? 13 एप्रिल 1919 ला जालियानवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. जालियानवाला बाग हत्याकांड घडले तेव्हा महात्मा गांधी यांनी केसरी हिंद पदवी त्याग केली होती आणि रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी त्याग केली होती. युनिसेफ युसुफभाई व मदार यांनी टोळ्यांशी झालेल्या युद्धात अफगाणांचे नवरत्नापैकी डॅडॅस होते. कोण होते? हे बिरबल होते. बिरबल. कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला गेला? कोणता बांधला होता? सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला होता. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1911 सॉरी. रामकृष्ण मिशन यांची स्थापना कोणी केली आहे? स्वामी विवेकानंद यांनी 1897 स्वामी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. बहामनी राज्यातील इमामशाही राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव कोणते आहे? इचलपुरी आहे. इचलपुरी हे लक्षात द्या मित्रांनो. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्य सेवेत रुजू होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICC स्पर्धा उत्तीर्ण झाणारे पहिले व्यक्ती होते. लक्षात द्या मित्रांनो. हे एन्सायक्लोपीडिया ब्रिटनिका ही जगप्रसिद्ध कोश कोण लिहिले? विश्वकोशमध्ये आहे. लक्षात द्या मित्रांनो. हे पण सनेस्त खडस हे नाटक कोणी लिहिले आहे? विनायक दामोदर सावरकर यांनी सनस्त खडस हे नाटक लिहिले होते. डॅडॅस हे सातवाहन घराण्याचे संस्थापक होते. कोणते होते? कोण होते? सिमुक हे सातवाहन घराण्याचे संस्थापक होते. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. आपण दररोज असे व्हिडिओ घेत आहोत. तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं लक्षात येते. पुढे पण विश्लेषण करणार आहोत कोणते आहे ते. विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 ला कोणती संस्था स्थापना केली होती? अभिनव भारत याची संघटना स्थापन केली होती. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकर शेठ हे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती. लक्षात द्या मित्रांनो. आणि याला मुंबईचे शिल्पकार म्हणतात. सुद्धा म्हणतात यांना. लक्षात द्या. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषवाक्य दिली होती. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोण लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू या अहमदनगरच्या तुरुंगात लिहिली होती. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? रायगड गडावर त्यांचा राज्याभिषेक झाला होता. केव्हा झाला मित्रांनो? 1674 त्यांचा राज्याभिषेक झाला होता. शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कुठे आहे? अमृतसर पंजाबमध्ये लक्षात द्या मित्रांनो. हे पण राजा हर्षवर्धन पराभव डॅडॅसच्या चालुक्य राजाने केला आहे. कोणी केला? दुसरा पुलकेशी यांनी केलेला आहे. कोल्हापुराच्या शिलाहावर डॅडॅसच्या यादव राजाने विजय मिळवला आहे. कोणी मिळवला? सिंघन द्वितीय यांनी मिळवला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. केव्हा केलेली आहे? 1800 कधी केली आहे मित्रांनो सांगा? आर्य समाजाची स्थापना कधी केलेली आहे? आर्य समाजाची स्थापना केव्हा केली आहे? 1875 यांनी केलेली आहे. लक्षात मित्रांनो. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात? वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणतात. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी डॅडॅस जिल्ह्यात कार्य सुरू केले आहे. कुठे केले आहे? ते ठाणे जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी जिल्ह्यात हे कार्य सुरू केले होते. ठाणे जिल्ह्यामध्ये. 1937 साली मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅडॅस यांनी केली आहे. कोणी केली आहे? आकरू वाघमारे यांनी 1937 साली मराठवाडा साप्ताहिक स्थापना केली होती. रीडर्स इन हिंदुइझम हे लेखक कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रीडर्स इन हिंदुइझम हे लेखक होते त्यांचे.
कोणाजी बाळ हे कोण होते? कोण होते? हे शाहीर होते, शाहीर. कोणाजी बाळ हे शाहीर होते. चतुर्वर्णीय चिंतामणी हा ग्रंथ डॅडॅश यांनी लिहिला आहे. कोण लिहिला? हेमाद्री, हेमाद्री यांनी लिहिला, हेमाद्री यांनी लिहिला आहे. कोणत्या लढाईत इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला आहे? कोणी घातला आहे? प्लासीच्या लढाईने घातला आहे. प्लासीच्या लढाई यांनी इंग्रजी सत्तेचा पाया रोवला आहे. प्लासीची लढाई केव्हा झाली आहे? 23 जून 1757. 23 जून 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. 1905 साली डॅडॅश यांनी फाळणी केली होती. कोण झाली होती? बंगालची फाळणी झाली होती. 1905 ला बंगालची फाळणी झाली होती. तेव्हाचे गव्हर्नर कोण होते? लॉर्ड कर्झन होते. लॉर्ड कर्झन होते. लक्षात ठेवा मित्रांनो. 1857 चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोण लिहिला होता? विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 चा ग्रंथ लिहिला होता. त्याने मित्रमेळा हे केव्हा स्थापना केली होती? त्याची 1900 मध्ये त्याने स्थापना केली. 1900 मध्ये त्याचेच नाव काय ठेवले होते? अभिनव भारत. अभिनव भारत कधी स्थापना करण्यात आली? 1904 ला. 1904 ला त्याची स्थापना करण्यात आली होती. महात्मा गांधीजी मिठाच्या सत्याग्रहाचा कुठून प्रारंभ केला होता? कुठून प्रारंभ केला होता? 12 साबरमती या ठिकाणी 12 मार्च 1930 पासून साबरमती या ठिकाणापासून दांडी यात्रेला सुरुवात केली होती. त्याला दांडी यात्रा म्हणतात. आणि दांडी यात्रा केव्हा पोहोचली? त्याने 6 एप्रिल 1930 ला त्याने पोहोचले होते त्या जागी. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला होता? 1869. 2 ऑक्टोबर 1869 ला त्यांचा महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. आणि त्याचा मृत्यू कधी झाला होता? महात्मा गांधी यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948. त्यांची हत्या कोणी केली? नथुराम गोडसे यांनी केली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? नांदेड या ठिकाणी आहे. त्याची स्थापना केव्हा झाली? 1955 त्याची स्थापना करण्यात आली होती. नांदेडला कोणते धरण आहेत? कोणते मित्रांनो? विष्णुपुरी धरण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हे संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? हे यशवंतराव चव्हाण होते. 1 मे 1960 ला आपला महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला होता. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली होती? कोणत्या दिली होती? हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी आयोगासमोर साक्ष दिली होती. दुसरे कोणी दिली होती? अजून एक महिला दिली होती. ही पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन पर साक्ष दिली होती. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? कोणाच्या? बाजीराव पेशवे यांच्या काळात शनिवार वाडा हा बांधण्यात आला होता. ड्रेन ऑफ वेल्थ मध्ये संपत्ती वहन व गळतीचा सिद्धांत कोणी मांडला होता? दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन ऑफ वेल्थ मध्ये संपत्तीचे वहन किंवा गळतीचा सिद्धांत मांडला होता. दादाभाई नौरोजी यांनी हे पहिले पारसी व्यक्ती होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे त्याने अध्यक्ष बनले होते. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष केव्हा बनले होते दादाभाई नौरोजी? 1886 ला दुसऱ्या अधिवेशनामध्ये कलकत्ता या जागी त्यांनी अध्यक्ष बनले होते. हे पहिले व्यक्ती होते. त्याने 3 वेळेस अध्यक्ष बनले होते. कोणते वेळेस? 1886, 1893 आणि 1906 हे 3 वेळेस त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखले जाणारा किल्ला कोणता होता? हा सिंहगड होता. सन 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याचा विरोध कोणी केला? डॉक्टर ॲनी बेजंट यांनी विरोध केला होता न्यू इंडिया या वृत्तपत्रामधून. ते पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे महिला अध्यक्ष होते ॲनी बेजंट. त्यांनी केव्हा होते त्याने अध्यक्ष? 1916 ला. 1916 लक्षात ठेवा मित्रांनो. हे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीच्या दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? केसर हिंद पदवी दिली होती. आणि जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे त्यांनी महात्मा गांधी यांनी केसर हिंद पदवी पण त्याग केली होती. दुसरे कोणी सर ही पदवी त्याग केली होती? रवींद्रनाथ टागोर यांनी पण सर ही पदवी त्याग केली होती जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे. मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदापरीर म्हणून ओळखले जातात? कोणाला? औरंगजेबाला जिंदापरीर म्हणून ओळखले जातात. कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? कोणाला? समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जातात. भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? कोणती? मोहम्मद बिन कासिम यांनी भारतावर मुस्लिमांची सर्वप्रथम स्वारी केली होती. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा लॉर्ड चार्ल्स कोणत्या देशाचा होता? याला त्यांच्या विवाह प्रसंगी पोर्तुगालचे आनंद दिले होते. लक्षात ठेवा मित्रांनो. हे बेट
जवाहरलाल नेहरू यांनी डॅडॅशच्या ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला होता. कोणत्या? डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. लक्षात घ्या मित्रांनो. हे पण कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? हे ओडिसा आहे. ओडिसा या राज्याचे कलिंग प्रदेश हे नाव होते, ऐतिहासिक नाव. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे व्हिडिओ घेत आहोत. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण यांनी 1905 ला लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. चित्तोड पडले तरी मेवाडाचा अकबरबाज असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगचा मृत्यूनंतर राणा प्रताप सिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला आणि अकबराने डॅडॅश या राजपुताच्या सरदारास राणा प्रतापच्या परिपत्याचे पाठवले होते. कोणाला पाठवले होते? राजा मानसिंग यांना पाठवले होते. अकबराचा पालक बैराम खान डॅडॅश होता. काय होता? शियापंथी होता. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कुठे झाली होती? कुठे ठरली होती? प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांचा भेट झाली होती. कोणता ग्रंथ यांनी लिहिलेला नाही? कोणता लिहिलेला नाही? भावार्थ रामायण. भावार्थ रामायण कोण लिहिले आहे? हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. राजा कनिष्क यांची राजधानी कोणती होती? हे पेशावर होती. पेशावर. अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? हा राधागुप्त होता. चंद्रगुप्तने सेल्युकस निकोटर या ग्रीक अधिकाऱ्यांचा पराभव केला आणि या विजयामुळे भारतीय साम्राज्याचा सरहद वायव्येकडे हिंदू कश्यप भिडली होती. गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्णायक राज्य करिता असलेला राजा कोण होता? अजातशत्रू होता. जैन मतानुसार डॅडॅश हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात. कोणाला मानले जातात? वर्धमान महावीर यांना मानले जातात. सम्राट अशोकाच्या मुलगी संघमित्रा हिने बौद्ध वृक्षाची फांदी मध्ये अनुराधपूर येथे लावली होती. कुठे? श्रीलंका या ठिकाणी त्यांनी लावली होती. ऋग्वेद या डॅडॅश काळात रचले जातात. कोणते? लोहयुग या काळात रचले जातात ऋग्वेद हे. पुराणाची एकूण संख्या किती आहे? एकूण 18 आहे. 18. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? कपिलवस्तू येथील लुंबिनी नावाच्या उपनगरात झाला होता. लक्षात घ्या मित्रांनो. हे पण किक्कात या डॅडॅशच्या काय आहे मित्रांनो? अनर्याला दिलेल्या नामनिश्चित योग्य. लक्षात घ्या मित्रांनो. हे पण आर्याचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे मताचे जोरदार समर्थन होते. काय होते? मॅक्स मुलर होते. सरहद गांधी म्हणून कोणास ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जातात. ते पाकिस्तानचे आहेत आणि त्यांना भारतातला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. त्यांना केव्हा भेटला आहे? खान अब्दुल गफ्फार खान यांना 1987 ला त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. ते पहिले भारतीय व्यक्ती त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला. भारतरत्न कधी सुरुवात झाली? भारतरत्नाची 1954 ला भारतरत्न सुरुवात झालेली आहे. आणि 2023 ला किती जणांना भारतरत्न पुरस्कार भेटला? हा 5 जणांना भेटला आहे. 5 जणांना. लक्षात घ्या मित्रांनो. सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकाची संघटनेची स्थापना केली? कोणत्या? अभिनव भारतची त्याने स्थापना केली आहे. केव्हा केली? 1904 ला. 1904 ला. लक्षात घ्या मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ग्रंथ कोणते आहेत बघा मित्रांनो. कोणते आहेत? माझी जन्मठेप हे त्यांचे ग्रंथ आहेत. आणि भारताचे स्वातंत्र्य समर 1857 त्यांचा हे ग्रंथ आहे. आणि कोणतं दुसरं आहे? काळे पाणी पण त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ग्रंथ आहे. लक्षात घ्या मित्रांनो. बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट. दीन ए इलाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो? ते अकबर आहेत. अकबर. दीन ए इलाही या ग्रंथाचे लेखक हे अकबर आहेत. अकबर. लक्षात घ्या मित्रांनो. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठलच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. लक्षात घ्या मित्रांनो. हे प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे हिस्ट्रीचे, भूगोलचे, विज्ञानचे असे सिरीज तयार केलेले आहे. आपण ते सगळे व्हिडिओ बघत राहूया. बघा कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात.
आणि ते पहिले नेतृत्व करणारे ते पहिले व्यक्ती होते. डिस्प्लेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली होती? कोणी केली? विराज शिंदे याने डिस्प्लेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची त्याने स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले? मूकनायक हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? 1920 ला मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? 1927 मूकनायक 1920, बहिष्कृत भारत हे 1927 आणि जनता हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? 1930 ला हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. आणि समता म्हणलं तर आणि प्रबुद्ध भारत हे सगळे त्यांनी 1956 ला त्यांनी स्थापना केली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. गुरु गोविंद सिंग हे शिखाचे किती गुरु होते? हे 10वे गुरु होते. गुरु गोविंद सिंग हे शिखाचे 10वे गुरु होते. आणि पहिले गुरु कोण होते? गुरु नानक होते. गुरु नानक हे पहिले गुरु होते. लक्षात ठेवा मित्रांनो. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे हे अष्टप्रधानाचे प्रमुख होते. होमरूल चळवळ कोणी संबंधित होते? कोणी होते? आणि बेजंट आणि लोकमान्य टिळक हे होमरूल चळवळीशी संबंधित होते. त्यांनी होमरूल चळवळ कधी सुरू करण्यात आली? 1916 ला त्याने सुरू करण्यात आली होती. आणि 1916 ला जहाल आणि महाळ हे दोन्ही गट एकत्र गट आले होते. लक्षात ठेवा मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली अध्यक्ष म्हणले तरी हे आणि बेजंट राहू द्या मित्रांनो. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा पाया खचला असे कोणी चळवळीत वर्णन केले आहे? कोणी केले? सविनय कायदेभंग सुरू केले होते. दांडी यात्रा कधी सुरू करण्यात आली मित्रांनो? दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 ला महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 ला ही दांडी यात्रा सुरू करण्यात आली होती. आणि कधी संपवण्यात आली ती? 6 एप्रिल 1930 ला त्यांनी ते कायदा घेऊन मोडला होता. लक्षात होता मित्रांनो. छत्रपती शाहू महाराजांनी सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले होते? 1884 ला छत्रपती शाहू महाराज यांनी सिंहासनावर बसले होते. कोणत्या वर्षाचा मार्लो मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? कोणत्या? 1909 ला लॉर्ड मार्लो आणि मिंटो हे दोघे मिळून मार्लो मिंटो कायदा त्यांनी निर्मित केला होता 1909 ला. कोणी इंग्रजांवरती कुका चळवळ उभारली होती? कोणी उभारली होती? गुरु रामसिंग हे इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती. रामसिंग या लक्षात द्या मित्रांनो. 30 डिसेंबर रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. केव्हा झाली होती? 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती. कायमधारा पद्धत कोणी सुरू करण्यात आली? कोणी सुरुवात करण्यात आली? लॉर्ड कॉर्नवालिस. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणाचे होते मित्रांनो? कोणाचे होते? दर्पण होते. दर्पण कोणी स्थापना केली दर्पणाची? बाळशास्त्री जांभेकर यांनी. केव्हा केली? 1832 ला. 1832 ला आपल्या महाराष्ट्राचे पहिले वृत्तपत्र होते. महाराष्ट्राचे म्हणजे भारतातील पहिले. महाराष्ट्राचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे द हेराल्ड. लक्षात होता मित्रांनो. 1880 आहे ते. 1780 सॉरी. शेतकऱ्याचे आसूड हे पुस्तक कोणाचे आहे मित्रांनो? कोणाचे आहे? महात्मा फुलेचे आहेत. महात्मा फुलेचे शेतकऱ्याचे आसूड हे त्यांचे पुस्तक आहे. शेतकऱ्याचे आसूड हे केव्हाचे आहे मित्रांनो? केव्हाचे आहे? 1883 आहे. 1883 त्यांचे शेतकऱ्याचे आसूड हे ते पुस्तक आहे. लक्षात होता मित्रांनो. आणि तृतीय रत्न केव्हाचे आहे? तृतीय रत्न हे 1855 ते काय आहे? हे नाट्य आहे. नाट्य हे तृतीय रत्न आहे. तृतीय रत्न. आणि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा केव्हाचा आहे? त्यांचा पोवाडा आहे 1869 आहे. 1869 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा आहे. आणि ब्राह्मणाची कसब हे केव्हा त्यांनी स्थापना केली मित्रांनो? केव्हा केली? 1869 ला त्यांनी स्थापना केली होती. कोणी केली?
महात्मा ज्योतिबा फुले, लक्षात राहू द्या मित्रांनो. गुलामगिरी केव्हा स्थापना करण्यात आली? गुलामगिरी ही 1873ला. गुलामगिरी ही कोणत्या देशाला अर्पण केली होती? अमेरिकेच्या देशाला जनतेला हे गुलामगिरी हे ग्रंथ अर्पण केले होते, लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. केसरी हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली आहे? कोणत्या? पंडिता रमाबाई यांना केसरी हिंद पदवी देण्यात आली होती, लक्षात राहू द्या मित्रांनो. हे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती? आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1882ला त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. आणि शारदा सदनची स्थापना कधी करण्यात आली? शारदा सदनची स्थापना कधी करण्यात आली? 1889 त्यांनी शारदा सदनची स्थापना करण्यात आली होती. आणि मुक्ती सदनची स्थापना 1896 त्यांनी स्थापना करण्यात आली, लक्षात राहा मित्रांनो. आणि त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले होते बघा. कोणते लिहिले? हाय कास्ट हिंदू वुमेन हे लिहिले होते, लक्षात राहा मित्रांनो. आणि बायबलचे मराठीत त्याने भाषांतर पण केले होते पंडिता रमाबाई यांनी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जातात? मुकुंदराज पाटील यांना दिनमित्रकार म्हणून ओळखले जातात, लक्षात राहू द्या मित्रांनो. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 8वे प्रताप हे कोणी म्हटले होते? संत रामदास यांनी शिवरायांचे 8वे रूप आणि शिवरायांचा 8वा प्रताप हे संत रामदास यांनी म्हटले होते, लक्षात राहू द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. हिंदुत्व ही जितकी स्पृश्यता मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यता आहे असे कोणी म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे म्हणले होते, लक्षात राहू द्या मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला होता? 14 एप्रिल 1891 ला त्यांचा जन्म झाला होता. महू मध्य प्रदेश मध्ये झाला होता, लक्षात राहू द्या मित्रांनो त्यांचा जन्म. डॅडॅश यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले. कोण ओळखले जातात? कर्मवीर भाऊराव पाटील यांना डॅडॅश आधुनिक भगीरथ असे म्हटले जातात. महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यात आहेत. हे मंदिर कोणी बांधले होते? छत्रपती राजाराम यांना गेल्या वर्षी सिंधुदुर्गला हा प्रश्न आला होता मित्रांनो, लक्षात राहू द्या मित्रांनो. हा प्रश्न इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? कोणत्या? राष्ट्रकूट घराण्याचा महाराष्ट्रात उदय झाला होता. 1991 मध्ये तरांच्या लढाईत कोणाकोणामध्ये झाली होती? पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी मध्ये 1191 मध्ये त्यांचा लढाई झाली होती. कोणी जिंकली होती पहिली लढाई? हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झाली होती आणि हे जिंकले होते. पण पानिपतची दुसरी लढाई कोणा दरम्यान झाली? हेमू आणि अकबर मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती आणि याच्यामध्ये अकबर हा विन झाला होता. आणि 1556ला पानिपतचे दुसरे युद्ध घडले होते. पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हे हरियाणा या ठिकाणी आहे. आणि पानिपतचे 3 युद्ध म्हणलं तर 1526 1, 1556 आणि 1761 हे 3 युद्ध लक्षात राहू द्या मित्रांनो. हे पानिपतची युद्ध आहेत. पानिपतची दुसरी लढाई कोणा दरम्यान झाली? बघल्या मित्रांनो आताच. मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या 2 देशांदरम्यान स्थित आहे? कोणत्या आहे? तिग्रीस आणि युफ्रेटिस. श्रवणबेळगोळेश्वर या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? चंद्रगुप्त यांचा झाला होता. चंद्रगुप्त या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. 100 उदाहरणांपेक्षा एक सिंहाचा राजा केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले होते? व्हॉल्टेर यांनी म्हटले होते. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? कोणत्या ठिकाणी? कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले होते. आर्य संस्कृत जीवनात गड्यातील दागिन्यास काय म्हटले जातात? निष्क म्हणतात. हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? विष्णू शास्त्री पंडित हे हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? हा पुणे या ठिकाणचा कलेक्टर होता. रॉबर्टसन हा पुणे या ठिकाणचा कलेक्टर होता 1827 या ठिकाणी.
अकोल्यातील दहीहंडी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? बापूसाहेब शस्त्रबुद्धे. बापूसाहेब शस्त्रबुद्धे हे अकोल्यातील दहीहंडीचे सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. रंगाई छपाई सुरुवात कधी झाली होती? 1457. 1457 रंगाई छपाईची सुरुवात करण्यात आली होती. कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा निर्मिती करण्यात आला होता? कोणाच्या विजयानुसार? गुजरातमधील विजयानुसार. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली होती? कोणत्या? 1813 सनदी कायदा यानुसार भारतातील व्यापारी मक्तेदारी ही रद्द केली होती. केव्हा केली होती? 1813 सनदी कायद्यानुसार. होमरूल चळवळीतल्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणत्या वृत्तपत्र सुरू करण्यात आली होती? न्यू इंडिया हे वृत्तपत्र त्याने सुरू करण्यात आली होती. केव्हा करण्यात आली? होमरूल चळवळ या ठिकाणी. प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे? हा ग्रीस आहे. ग्रीस. प्रत्यक्ष लोकशाही जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे? हा ग्रीस आहे. PIL म्हणजे जनहित याचिका ही संकल्पना कोणी विकसित केली होती? कोणी केली? न्यायमूर्ती PN भगवती यांनी जनहित याचिका ही प्रसिद्ध केली, संकल्पना मांडली होती. जगातील सर्वात जुने संग्रहालय कोणत्या शहरात सापडले आहे? ऊर या ठिकाणी सापडलेले आहेत. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आधुनिक विचाराचा दृष्टिकोन कोण आहे? हा पुरोगामी आहे. पुरोगामी. सत्तेची चाल कायद्याची कोणी बंद केली होती? कोणी बंद केली? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सत्तेची चाल कायद्यास कोणी बंद केली? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केली होती. केव्हा केली होती? 1829 त्यांनी सती प्रतिपदाची चाल बंद केली होती. इंडिया हाऊस डॅडॅश या क्रांतिकारांचे कर्जन वाहिलीने वध केला. कोणी केला? मदनलाल ढिगरा याने 1857 त्याने वध केला होता. लक्षात होता मित्रांनो. हा भारतीय असंतोषाचे जनक कुणास म्हणतात? लोकमान्य टिळक यांना म्हणतात. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जातात. त्यांचा मृत्यू कधी झाला होता? 1920 झाला होता. 1920 हरिजन सेवक संघ कोणी सुरू करण्यात आले? महात्मा गांधी यांचे हे संघाची सुरुवात केली होती. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 त्यांचा हा जन्म झाला होता. आणि त्याचा मृत्यू कधी झाला होता? 30 जानेवारी 1948 ला त्याचा मृत्यू झाला होता. अहिंसा दिन म्हणून कोणता साजरा केला जातो? हा 30 जानेवारी साजरा केला जातो आणि 2 ऑक्टोबर साजरा केला जातो. आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले होते? 9 जानेवारी 1915 ला त्यांनी भारतात परतले होते पहिल्यांदा वेळेस. त्यांचा पहिला सत्याग्रह तो कोणता आहे? हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. भारतातील भूदान चळवळीचे जनक कुणास म्हणतात? विनोबा भावेला म्हणतात. विनोबा भावे यांना भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणतात. पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जातो? कोणत्या? कापडीपट यांचा वापर केला जातो. आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह कोणते आहे? झेप घेणारा वाघ हा आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह आहे. लक्षात होता मित्रांनो. आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1942 ला. कुठे करण्यात आली? टोकियो जपान या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली. आणि कोणी करण्यात आली? रासबिहारी बोस यांनी त्याची स्थापना केली होती. राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी या स्वागतास मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले. ते कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1911 ला त्यांनी बांधण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडिया त्यांच्या स्वागतासाठी, पंचम जॉर्ज साठी. थॉट्स ऑफ पाकिस्तान या लेखकाचे ग्रंथ कोण होते मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेखक होते. बजरंग बली की जय ही रणगर्जना रेजिमेंट कोणी केली? राजपुतांनी केली होती. मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय होते? जिन्नत महल हे होते. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण होते? नानासाहेब हे होते. राष्ट्रीय जनगणमन सर्वप्रथम कधी गायले होते? 1911 ला गायले होते. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते? लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेचे महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. लक्षात ठेवा मित्रांनो.
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे शिरूर तालुक्यात आहे. शिरूर तालुक्यात हे छत्रपती संभाजी महाराज समाधीचे असलेल्या वडू या ठिकाणी शिरूर या तालुक्यात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ कोणते? बुधभूषण होते. बुधभूषण लक्षात राहा मित्रांनो. त्याचा जन्म केव्हा झाला होता? 1657 त्याचा जन्म झाला होता. लक्षात राहू द्या. पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये. अकोला जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. लक्षात द्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? भंगूर रत्नागिरी ठिकाणी. भंगूर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला होता. सरद घाणी म्हणून कोणा ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान यांना सरद घाणी म्हणून ओळखले जातात. लाल बाल पाल मधील लाल हा कोण आहे? कोणत्या राज्याचा आहे? हा पंजाबचा आहे. लाला लजपत राय हा पंजाबचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? कोणत्या आणली? बंगाल राज्यात आणली होती. बंगाल राज्यात रॉबर्ट क्लाइव्ह हा 1765 मध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली होती. आणि दुहेरी राज्य व्यवस्था केव्हा रद्द करण्यात आली? 1772 ला लॉर्ड हार्डिंग यांनी रद्द केली होती. लक्षात ठेवा मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? कोणी केला? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी हा 1857 मध्ये त्याने हा विधवा पुनर्विवाहाचा मान्यता दिला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीत इंग्रजी अधिकाऱ्याला गोळी झाली होती? कोणत्या छावणीत? बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती. मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? 8 एप्रिल 1857 ला. 1857 ला मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली होती. सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली होती? कोणी केली? लॉर्ड डलहौसी हा अनेक संस्थांनी खालसा केली होती. विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापना केली? कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1799 मध्ये विधवा शिक्षणाची स्थापना केली होती. सूर्यनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद घेतली होती? कोणत्या ठिकाणी घेतली होती? हे कलकत्ता या ठिकाणी घेण्यात आली होती. राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? हे मुंबईला भरण्यात आले होते. मुंबईला या ठिकाणी भरण्यात आली होती. त्याची स्थापना कधी झाली होती? 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? हे व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. राष्ट्रीय परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हायसरॉयने जाहीर केली होती? कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी 1905 ला बंगालची फाळणी जाहीर केली होती. आणि रद्द कोणी केली होती? रद्द हे 1912 ला लॉर्ड हार्डिंग सेकंड यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. आणि बेजंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती? कुठे केली? लोकमान्य टिळक यासोबत आणि बेजंट यांनी होम रूल चळवळ ही सुरू केली होती. केव्हा सुरू केली होती? 1916 ला सुरू केली होती. होम रूल चळवळ ही 1916 ची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे आजचा पार्ट इतिहासाचा 6वा आहे. पुढचा पार्ट 6 घेऊया. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशाकडून करण्यात आली? कुठे सुरुवात केली? दक्षिण आफ्रिकेतून सुरुवात केली. महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले होते? 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी हे भारतात परतले होते. 9 जानेवारी हा प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. माधवराव पेशवा यांनी निजामाला पैठणी जवळ कोणत्या ठिकाणी पराभूत केले होते? कोणत्या ठिकाणी? राक्षस भुवन या ठिकाणी माधवराव पेशवे निजामाला हे केले होते. शिवाजी महाराजांनी लाल महलावर छापा टाकून कोणाची बोट तोडली होती? कोणाची? शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. कोणी तोडली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महलापाशी तोडले होते. अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर बसवले होते? फतेपूर सिक्री हे आग्र्याजवळ हे शहर वसवले होते. कोणार्क येथे सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे. हे कुठे आहे मित्रांनो? हे ओडिसा या ठिकाणी आहे. आशिया खंडातील कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली?
कुठे घडवण्यात आली? जपानमध्ये घडवण्यात आली. जपानमध्ये घडवण्यात आली. आशिया खंडात देशात सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती ही जपानमध्ये घडण्यात आली होती. वोल्टेयर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? कॅन्डिड आहे. कॅन्डिड हे वोल्टेयर या लिहिलेल्या ग्रंथाचे नाव कॅन्डिड आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रह केले होते. केव्हा केले होते? 1940 ला केले होते. 1940 ला त्याचा वैयक्तिक सत्याग्रह झाला होता. सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रत्येक सरकार कोणी स्थापना केली होती? कोणी केली होती? नानासिंह नाना पाटील केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापना केली होती. अभिनव भारती संघटना स्थापना कोणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारती संघटना स्थापन केली होती. केव्हा केली होती? 1904 ला केली होती. 1904 ला अभिनव भारती संघटना स्थापन केली होती. चितगाव येथील शस्त्रावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? कोणी आखली? सूर्यसेन यांनी आखली होती. सूर्यसेन यांनी आखली होती. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण यांनी 1905 मध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती. कुठे केली? लंडन या ठिकाणी. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला होता? नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हा 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. आणि त्याने काँग्रेसचे दोनदा त्याने अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोणी केले? राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी हे कार्य केले होते. शेतकऱ्यांसाठी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीच्या चळवळ सुरू केली होती? खेडा सत्याग्रहात. खेडा सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी 1918 मध्ये साराबंदीच्या चळवळ ही सुरू केली होती. त्यालाच खेडा सत्याग्रह सुद्धा म्हणतात. रौलेट ऍक्ट हा काळ्या कायदा विरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले? कोणत्या केव्हा केले? 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919 ला रौलेट ऍक्ट हा काळ्या कायद्यानुसार महात्मा गांधी यांनी हरताळ केली होती. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेले निर्देशन जखमी झालेले लाला लजपत यांचा मृत्यू झाला होता? कोणत्या? सायमन कमिशन. सायमन कमिशनला त्याने सायमन गो बॅक हे ते वाक्य वापरले होते. लक्षात होत्या मित्रांनो. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचे गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? कोणते गाव निवडले? दांडी हे गाव निवडले होते. दांडी हे गाव निवडले होते. 12 मार्च 1930 ला दांडी यात्रा सुरू केली होती. तर 6 एप्रिल 1930 ला तिने पोहोचली होती त्या जागी. वास्को दी गामा याने कलिकत येथे राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. कोणत्या राजाकडून मिळवल्या? त्या झामोरीन या राजाकडून, कलिकतच्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या. इंग्रजांनी जहागीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी मिळवली होती? कोणाकडून? सुरत या ठिकाणी. सुरत या मुघलचा साम्राज्य कोण होता? हा जहागीर होता. जहागीर राजा होता. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटलेत? निद्रास्त हे देश म्हणत. केसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? जर्मनीचा होता. आर्याची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती? पितृसत्ताक ही आर्याची कुटुंबाची व्यवस्था होती. महावीर वर्धमान हे जैन धर्माचे किती तीर्थकर होते? हे 24 होते. 24. आणि पहिले कोण होते? ऋषभदेव होते. पहिले हे ऋषभदेव होते. आणि 24 मध्ये महावीर वर्धमान. गौतम बुद्धाने कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत? कोणत्या? पाली भाषेमध्ये त्यांचे गौतम बुद्धाने आपले विचार मांडले होते. मोनालिसा व द लास्ट सफर या अजरामर चित्रपटासाठी कोण प्रसिद्ध आहेत? कोण आहे? लिओनार्डो दी व्हिजा हे त्यांचे आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? भगवान बुद्धची होती. बहुजन हिताय व बहुजन सुखाय. इलिडिया व ओडिसी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली होती? होमर यांनी केली होती. ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? कुठे? ऑलिम्पिया या ठिकाणी. ग्रीक राज्यातील खेळाडू त्या ठिकाणी खेळायला येत असत. ग्रीकांनी कोणत्या नाट्य प्रकार साहित्य रूढ केला होता? कोणता केला होता? शोकांतिका हा नाट्याचा एक प्रकार होता. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? लोथल या ठिकाणी सापडले होते. आर्याचा आद्य ग्रंथ कोणता होता?
ऋषभदेव होता. ऋग्वेद होता. ऋग्वेद. इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरी नजर कैदेत करून ठेवलेले राजा थिंबा कोणत्या देशाचा राजा होता? हा ब्रह्मदेशाचा होता. आताचा ब्रह्मदेश म्हणजे कोण होता? हा मालदीव होता. भारतीय संस्कृती कोशाचा संपादक कोण होता? पंडित महादेव शास्त्री. पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृत कोशाचा संपादक होता. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कुठे आहे? लुंबिनी नेपाळ या ठिकाणी आहे. लुंबिनी नेपाळ या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते? कोणते नव्हते? तिराप नव्हते. तिराप. होमरू चळवळी ही कोणी संबंधित होते? हे आणि बजेंट होते. आणि बजेंट आणि लोकमान्य टिळक यांनी 1916 होमरू चळवळी सुरू केली होती. राजा कनिष्क म्हणजे इसवी सन पूर्व 120 ते 162 हा कोणत्या राजवंशाचा होता? कुशाण वंशाचा होता. कुशाण वंशाचा होता. दलित पॅथर चळवळीचे कोणते कवी संबंधित आहेत? नामदेव ठसाळ आहेत. नामदेव ठसाळ हे दलित पॅथर चळवळीचे नेते आहेत. वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? चित्रकलाशी संबंधित आहेत. चित्रकलाशी संबंधित आहेत. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची समूहांचे हे डॅडॅस काम होते. कोणते होते? परराज्याशी संबंधित होते. परराज्य संबंधित ठेवणे. व्यावसायिक तत्वावर भारताची पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी धावण्यात आली होती? 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853 लॉर्ड डलहौसी यांनी पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावण्यात आली होती. कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1958. 1958 कोकण रेल्वे ही सुरू करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तोरणा किल्ला जो होता. तोरणा किल्ला हा यांनी जिंकला होता. कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात? कोणते? दुसरे बाजीराव. दुसरे बाजीराव पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिली होती? वीर सावरकर. वीर सावरकर यांनी लिहिले होते. अस्पृश्यतेच्या उच्चतम घटनासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक होते असे कोणी म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? रासबिहारी बोस. रासबिहारी बोस यांनी 1942 टोकियो जपान या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. हिटलरच्या डॅडॅसच्या आत्मचरित्रातून त्यांच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते. कोणत्या? माइन काल्फ. माइन काल्फ लक्षात मित्रांनो हे पुस्तक होते. निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतात सामील झालेले दिवस कोणता होता? 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद हा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी 1827 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. आणि राजाला ही कोणी पदवी दिली त्यांना? अकबर सेकंडने दिली. अकबर सेकंडने त्यांना ही पदवी दिली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण होते? लॉर्ड रिपन होते. स्थानिक स्वराज्य जनक जे लॉर्ड रिपन होते. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? कुठे करण्यात आली होती? मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना करण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1897 दीनबंधू म्हणून कोणास ओळखले जातात? चार्ल्स फ्रियर अँड्रूज. चार्ल्स फ्रियर अँड्रूज हे स्थापना केली होती. कोणास देशबंधू म्हणून ओळखले जातात? कोणास? चित्तरंजन दास. चित्तरंजन दास यांनी फॉरवर्ड कोणती मित्रांनो ते कमेंट मध्ये सांगा. चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1923 ला. 1923 ला मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्थापना केली होती. पुणे करार लढ्याने ब्रिटिश पंतप्रधानाच्या काळात जाहीर करण्यात आला होता. कोणत्या? रॅमसे मॅकडोनाल्ड. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पुणे करार झाला होता. पुणे करार कोणाकडून झाला होता? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमध्ये पुणे करार झाला होता. जैन धर्मीय आत्मलेश व शरीर क्लेश यावर भर देतात. अमर अन्य त्याग करून ही लोक सोडले याला काय म्हणतात? सल्लेखाना म्हणतात. सल्लेखाना म्हणतात. सुफी पंथाबाबत चुकीचे विधान कोणते आहेत? कोणत्या मित्रांनो? सुफी पंथाने मूर्ती पूजेचे पुरस्कार करतात. हे चूक आहे. केशवचंद्र शेषशाही यांनी 1866 मध्ये ब्रह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेचे त्याने कोणते नाव दिले तरी? भारतीय ब्रह्मो समाज. भारतीय ब्रह्मो समाजाने 1866 मध्ये केशवचंद्र शेषशाही यांनी स्थापना केली होती. पंचशील तत्वाचे जनक कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. पंडित जवाहरलाल नेहरू होते. पांडुरंग महादेव हे
नाव कोणाचे आहे? सेनापती बापटचे आहे. सेनापती बापटचे पांडुरंग महादेव हे त्यांचे नाव आहे. छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेचा शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? रायरेश्वर या ठिकाणी घेतली होती. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणी स्थापना केली होती? मराठा प्रशासन यांनी स्थापना केली होती. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हे दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिली होती? स्वामी विवेकानंद यांनी दिली होती. स्वामी विवेकानंद यांनी उठा, जागे व्हा आणि सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असा संदेश दिला होता भारतीयांना. भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणत्या काळात सुरू करण्यात आली होती आणि कोणी होते त्याचे गव्हर्नर? लाल डलहौसी 1853 मध्ये भारतीय टपाल सेवा सुरू करण्यात आली होती. चौकशीशिवाय कोणलाही कारागृह डांबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाला आहे? रोलेट ऍक्ट. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली होती? कोणी केली? ॲलन हुम आणि 1885 मध्ये त्यांनी स्थापना केली होती.